साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लेसर शो मधून दिसलं सिद्धरामाचं कार्य। शोभेच्या दारूकामानं आसमांतही उजळला। सिद्धरामांची अपार महिमा आहे। 850-900 वर्षापूर्वी त्यांनी केलेले महान कार्य लेसर शोच्या माध्यमातून आणखीनच तेजाळून निघालं। सिद्धरामाच्या भक्ती, युक्ती आणि शक्तीचा संगमही या अनोख्या शोनं घडवून आणला। एकीकडं उपस्थित भाविकांमधील भक्ती प्रेरित केली, तर शोभेच्या दारूकामानं आनंदाचा क्षणही मिळवून दिला। मंगळवारी रात्री रंगलेल्या या दारूकामातील विश्वगुरू, भारत, अयोध्या, चंद्रयान आदी प्रकारानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। या दोन्ही सोहळ्यांनी आसमानही उजळून निघाला होता। एम.ए. पाटील फायर वर्क्स, सिद्धेश्वर फायर वर्क्स आणि कराडच्या आदित्य फायर वर्क्सने शोभेच्या दारूकाम सोहळ्यात सहभाग नोंदवला। पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांच्या हस्ते शोभेचे दारूकाम सोहळ्यास प्रारंभ झाला। यावेळी दारूकाम समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.एस. अळंगे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, गुरुराज माळंगे, प्रकाश बिराजदार आदी पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं गेल्या 2-3 वर्षापासून आपण सुरू केलेल्या लेसर शोच्या माध्यमातून सिद्धरामेश्वराचं चरित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण सर्वांसमोर करतोय। या दारूकामाच्या निमित्तानं या ठिकाणी दारूकामाचं आतषबाजी झाली। त्यामध्ये जे 3 स्पर्धक त्यामध्ये भाग घेतले होते, त्यामध्ये सिद्धेश्वर फायर वर्क्स, त्याचप्रमाणे कराड आदित्य फायर वर्क्स कराड आणि दरवर्षी पहिला क्रमांक पटकवणारे आपल्या सोलापूरचे एम.एम. पटेल, या सर्वांचं मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो।